आणि आपल्या समाजाला नेहमीच संघर्ष सहन करावा लागतो. म्हणजे तो दादांनी सांगितलं ते पाण्याच्या विषयापासून आरक्षणापर्यंत सर्व विषयात आपल्याला संघर्षच सहन करावा लागतो. तर हे आपली कळकळ आहे आणि यासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्यात म्हणजे कणकण असो किंवा तो चांगल्या मोठ्या लेवलच्या स्तराचा असो, माझं नेहमीच म्हणणं आहे, आज मला कोणी कॉल केला नाही आहे, मला कोणी मेसेज केला नाही आहे, मला कळालं आणि मला इथे येणं गरजेचं वाटलं आणि मी आलो. आणि मी मुंबईतला त्या दिवशीचा जो शहापूरवरून सुद्धा मोर्चा आलेला, त्यांना रात्री तिकडे अडवलं, त्यांच्यावरती इतकं अमानुषपणे तिकडे व्यवहार चाललेला, आम्ही स्वतः तिकडे होतो. अक्षरशः आदिवासी हा माणूस नाही आहे अशा प्रकारची तिकडे ते पोलीस प्रशासन असतील किंवा अजून तिकडचे वेगळ्या सरकारी यंत्रणा असतील, आपल्यावरती दबाव सगळ्या प्रकारून ते लोक दबाव करत आहेत. आणि हे असंच चालू आहे. आज सगळ्यात मोठी शोकांतिका व्यक्त करायची झाली की आज देशातलं सर्वोच्च पदे आपल्या आदिवासी एका महिलेकडे आहे. हे अभिमानाचं असलं पाहिजे की शोकांतिका असली पाहिजे, आपल्याला चिंता करण्याची गरज पडते. आपण आपला 9 ऑगस्ट म्हणजे एवढा पूर्ण पालघर जिल्हा तो पूर्ण उठून निघतो. आमच्या मुंबईमध्ये सुद्धा आपण एवढ्या त्या चर्चा करतो, 9 ऑगस्टच्या 2 महिन्यापासून तयारी करतो. आणि आज इकडे आल्यावरती असं कळतंय की ज्या प्रमाणात आपल्याला इकडे एकजूट होण्याची गरज होती ती का नाही होत. आपल्याला सर्वांना हा विषय खरंच समजून घेण्याची गरज आहे की हे जे धर्मांतरणाचा विषय आहे किंवा आपल्या आरक्षणावरती जो घाला येतोय हे कोण करते, काय करते. आज यंग पिढीची ही जी गरज आहे. आता मला सांगा की इथे यंग सोडलं की अजून काही लोक आहेत जे इथे यंग दिसत आहेत. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला वाचवायचं असेल तर आज उतरावं लागणार की नाही. आज तुम्ही जे प्रयत्न केले अशोक दादा, तुमच्या ज्या पिढीने प्रयत्न केले त्याचे फळ हे आम्ही उपभोगतोय कोणत्या नाही कोणत्या विचाराने स्तराने. आज ते पुढे नेण्याचं कार्य आमच्या यंग मुलांकडे. आणि जर ते इथे जर आज आले असते किंवा त्यांची आज एकजूट असली तर कदाचित इकडचं चित्र खूप बदललं असतं. आणि भविष्यामध्ये मी आशा व्यक्त करतो की आपण हे सगळे मिळून ही जी आपले जे आंदोलन आहे ते फक्त गर्दी जमवण्यासाठी किंवा आरडाओरड करण्यासाठी नसून हे आपले अस्तित्वाचं आंदोलन आहे. हे आपल्या जेव्हा यंग पिढीला समजून देऊ ते नक्कीच इथपर्यंत येतील. आणि हे करूया आपण. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला घरोघरी पोचता येते, आपल्याला यंग मुलांपर्यंत पोचता येते. तर आज सोशल मीडियाची जी ॲक्टिव्हिटीज आता आपले म्हातारे लोक नाही यूज करत, घरातले पोरं यूज करतात. आणि ते घरात हा विषय सांगतात की बाबा समाजात असं चालू आहे, समाजात तसं चालू आहे. तर हे जे विषय आहेत आज एकूण एक घरामध्ये पोचलेले आहेत. आणि हे जे फोटोज इकडचे व्हिडिओज आहेत हे आज व्हायरल झाले पाहिजे. आज माझ्या मुंबई स्तरामध्ये सुद्धा मी हे जे इकडे आलो आहे हे काय मला कोणाला सांगायची गरज नाही पडली की मी जाणार आहे. ज्यांना वेळ होता ते येऊ शकले नाहीत. ही आता मुंबई स्तरावरचं सांगत नाही पण ही शोकांतिकाच म्हणावी लागते. कारण की खरंच मनाला एक असं काळीच पेटून येते की आपली जी लोक आहेत हे आपला स्वतःचा विचार करण्यात का मागे राहत आहेत. आज तुम्ही जे खरंच मनापासून प्रयत्न करतायत, आज उलगुदन ब्रिगेड आणि आपले सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांची मी मनापासून आभार मानतो की आपण हा जो पाऊल उचलला आहे यासाठी मी धर्मेश वरटे म्हणून एक आदिवासी समाजाचा एक युवक म्हणून एक हितचिंतक म्हणून मी आपल्याला कायम पाठिंबा देतो आणि मी देत राहतो. मला कोणी इथे आमंत्रण करो किंवा नको करू, आता तुम्ही सांगितलं की मुंबईत सुद्धा तुमची तयारी आहे, मी तुम्हाला पहिल्या शब्दाला म्हणतो मी तिकडे आहे. आणि आमची जेवढी व्यवस्था आहे मी आपल्यासाठी सर्व पणाला लावायला तयार आहे. आपण मला कधीही कॉल करा, मला कधीही कळवा, मी आपल्यासाठी नेहमी आहे. आणि हा पालघर जिल्हा हा आपला अनुसूचित एक क्षेत्र आणि इकडे आज वेगवेगळे प्रकल्प आणून जे आपल्या लोकांवरती थोपले जात आहेत याचा विरोधसुद्धा आपण करताय. आणि ह्याला आपण नक्कीच यश आणू अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आपल्याला जे जे संघटना आहेत म्हणजे जे बिगर आदिवासी संघटना आहेत त्यासुद्धा आपल्याला येऊन पाठीमध्ये येतात. कारण की त्यांना खरंच माहिती आहे की आपण कुठलंच असं चुकीचं काम करत नाही, आपण नेहमी सत्याचं काम करतोय, आपण जनहित करतोय. त्यासाठी जे इतर बिगर आदिवासी ज्या संघटना आहेत किंवा जी पदाधिकारी आहेत लोक आहेत मी त्यांचेसुद्धा इथे मनापासून आभार मानतो. आणि सर्वांना मी जोहार करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.